आम्ही विद्यार्थिनी विजया स्कूल ऑफ नर्सिंग भाळवणीमध्ये शिकत असून आज आपण लसीकरण तत्त्व बघणार आहोत. गरोदर मातांसाठी लस TT1 केव्हा द्यायची? गरोदरपणात लवकरात लवकर. डोस 0.5 ml. जागा आयम आणि दंडावरती. TT2 गरोदरपणानंतर 4 आठवड्यात 0.5 ml आयम आणि दंड. TT बूस्टर मागील 3 वर्षानंतर गरोदरपणात TT चे डोस घेतले असतील तर 0.5 ml आयम आणि दंडावर. 1 वर्षापर्यंतच्या बाळांसाठीची लस BCG जन्मानंतर 1 वर्षापर्यंत लवकरात लवकर डोस 0.1 मिली त्वचेत दावा दंड. हेपेटायटिस B जन्माच्या वेळी 24 तासाच्या आत लवकरात लवकर 0.5 ml स्नायू अंतर्गत मांडीवर. पोलिओ 0 जन्मानंतर 15 दिवसाच्या आत लवकरात लवकर 2 थेंब तोंडावाटे. पोलिओ 1, 2, 3, 6, 10, 14 आठवडे 2 थेंब तोंडावाटे. DPT 1, 2, 3 6, 10, 14 आठवड्यात 0.5 ml आयम मांडीवरती. हेपेटायटिस B 1, 2, 3, 6, 10, 14 आठवड्यात 0.5 ml आयम मांडीवरती. गोवर केव्हा द्यावी? 9 महिने पूर्ण झाल्यावर 12 महिन्यापर्यंत. डोस 0.5 मिली. मार्ग त्वचेखाली, जागा उजवा दंड. जीवनसत्व पहिला डोस केव्हा द्यावी? 9व्या महिन्यात गोवर लशीबरोबर. डोस 1 मिली. मार्ग तोंडावाटे, जागा तोंडावाटे. बालकांसाठी लस DPT बूस्टर केव्हा द्यावी? 16 ते 24 महिने. डोस 0.5 मिली. मार्ग इंट्रामस्क्युलर, जागा मांडीवर. लस पोलिओ बूस्टर केव्हा द्यावी? 16 ते 24 महिने. डोस 2 थेंब. मार्ग तोंडावाटे, जागा तोंडावाटे. लस गोवर दुसरा डोस केव्हा द्यावी? 16 ते 24 महिने. डोस 0.5 मिली. मार्ग त्वचेखाली, जागा दंडावर. लस जीवनसत्व केव्हा द्यावे? 16व्या महिन्यात. डोस 2 मिली. मार्ग तोंडावाटे, जागा तोंडावाटे. DT बूस्टर 5 ते 6 वर्ष 0.5 मिली इंट्रामस्क्युलर दंड. TT 10व्या वर्षी व 16व्या वर्षी 0.5 मिली इंट्रामस्क्युलर आणि दंड. जॅपनीज इन्सेफॅलायटिस 16 ते 24 महिने. DPT पोलिओ बूस्टर बरोबर 0.5 ml त्वचेखालील दावा दंड. जीवनसत्व दुसरा ते 9वा डोस 6व्या महिन्यात. नंतर 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्याला एकदा याप्रमाणे 2 थेंब तोंडावाटे.